विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण ग्रामर रूल बघितलं 12, 32, 13 आणि ग्रामर रूलच्या आधारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करावं हे आपण बघितलेलं आहे. तर नवीन सिलेबसनुसार म्हणजे जे काही कट झालेलं आहे त्यामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर 16ची ही ॲक्टिव्हिटी कट झालेली आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 17 संपूर्ण कट झालेला आहे, पेज नंबर 18 संपूर्ण कट झालेला आहे, पेज नंबर 19 संपूर्ण कट झालेला आहे. याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.4 त्याचे 4 उदाहरणं हे कॅन्सल केलेले आहे. पुढे आपल्याला अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हे घ्यायचं आहे. याच्यात काही सॉल्व एक्झाम्पल पण दिलेले आहे, ते तुम्ही करणार घरी, तुम्हाला ते करायचं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणजे हा अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचा एक्झाम्पल इथे दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 हा थेरॉटिकल एक्झाम्पल दिला आहे, त्याला सोडून दाखवलेला आहे. ते आपण आता घेऊया. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर अजूनही आता खडू पकडण्याचा योग आलेला आहे. ब्लॅकबोर्ड आपण चेंज केलेला आहे. नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. फाइंड द नंबर्स. 2 नंबर आपल्याला शोधून काढायचे आहेत. लेट required number are x and y such that x is greater than y. म्हणजे हा x नंबर आपण मागितला. आता x is greater than y, therefore by condition first, what is the condition first? 2 number differ by 3 म्हणजे x minus y याचा जो डिफरन्स घेतला हा 3 येईल. नंबर 1. ओके. पुढे सेकंड कंडिशन दिली आहे, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. सो देअरफॉर बाय कंडिशन सेकंड, ही कंडिशन मी पूर्ण लिहत नाही, इथे लिहितो. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे छोटा जो नंबर आहे त्याची दुप्पट, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90 म्हणजे ग्रेटर नंबर आहे त्याची 3 पट आणि स्मॉलर नंबर आहे त्याची 2 पट. ओके. यांची जी बेरीज आहे ही बेरीज किती आहे? 90 दिली आहे. नंबर 2. So just solve these two equations. Multiply equation 1 by 2 we get. दोन्ही मल्टिप्लाय करू तर -2y होईल आणि हा +2y दिला आहे. वी गेट 2नी इथं मल्टिप्लाय करू तर 2 × x - y इज इक्वल टू 2 × 3. सो 2x - 2y इज इक्वल टू 6. यू कॅन डायरेक्टली. आता इक्वेशन 2 आणि 3 आहे, जस्ट ॲड करा. ॲडिंग इक्वेशन 2 and 3 वी गेट. ॲडिंग इक्वेशन 2 and 3 वी गेट. ओके. आता इक्वेशन 2 आपण मांडूया. 3x + 2y इज इक्वल टू 19. And this equation is 2x - 2y 6. आपल्याला जस्ट ॲड करायचे आहे. ॲडिंग म्हटलं आहे. व्हाईल 5x गेट कॅन्सल अँड दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 25. देअरफॉर x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5. देअरफॉर x इज इक्वल टू 5. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5 इन वन ऑफ द इक्वेशन. इक्वेशन नंबर 3 मध्येच पुट करतो मी. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 वी गेट. आता इक्वेशन 1 आहे x - y इज इक्वल टू
3. Therefore y is equal to x minus 3, which is equal to 5 minus 3 is equal to 2. So y is equal to 2. Thus, or therefore, 5, 2 are the required numbers. Now second example. Complete the following. Now here is some figure is given in the form of activity here. This is, I am a rectangle. म्हणजे हा जो चौकोन दिलेला आहे हा चौकोन रेक्टँगल आहे म्हटलेला आहे आणि इथे काही साईड दिलेल्या आहेत इन द फॉर्म एक्स अँड वाय. हिअर साईड आपल्याला एक्झॅक्टली दिलेल्या आहेत. पुढे म्हटलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ही साईडवरून तुम्हाला एक्स अँड वायची व्हॅल्यू काढायची आहे. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक्स आणि वाय काढल्याच्या नंतर फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ धिस rectangle. Okay, now solution. We know that opposite side of rectangle are congruent. Therefore, आता ह्या ज्या दोन बाजू दिलेल्या आहे ह्या दोन बाजू ह्या अपोजिट साईड होतील आणि त्याच्यामुळे ह्या कॉन्ग्रुएंट राहतील. and therefore we can see that 2x plus y plus 8 is equal to ही साइड 4x minus y ही congruent. therefore 4x minus y minus 2x minus y is equal to 8. म्हणजे इथे होईल 4x minus 2x that is 2x and minus 2y is equal to 8. x minus y is equal to 4. Unit number 1. Also x plus 4 is equal to 2y. Therefore x minus 2y is equal to minus 4. Number 2. Take equation 1 minus equation 2. We get, you will get x minus y is equal to 4 and x minus 2y is equal to minus 4. So minus, then plus and plus. Cancel, cancel, cancel. Here is a y, and this value is equal to 8. So x is equal, y is equal to 8. Put y is equal to 8 in equation 1. We get, so equation 1 is equal to what? X minus y is equal to 4. So x minus y is equal to 8. 8 put kara is equal to 4, and just add, you will get x is equal to, here is 12. Now आपण एक साइड घेऊ कोणती, 4x minus y is equal to, तर 4 into 12 minus y is equal to 8 करा. तर याची किंमत होईल 12×48 minus 8 म्हणजे 40, 40. म्हणजे ह्या दोन्ही साईड 40 येतील. 40 ही होईल आणि ही होईल 40. ही जी साईड आहे 2y is equal to, so 2 into 8 that is equal to 16. म्हणजे ही व्हॅल्यू 16 होईल ही साईड, तर ही साईड तुमची 16 होईल. ओके. आता पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल, ओके, which is equal to
2 into these sides, so 2 into 16 plus 2 into 40 means 2 times of 16 plus 14 असं लिहिलं तरी चालते. This is 32 plus 80, that is equal to 112 square unit. Area of rectangle is equal to L into breadth, length into breadth, and that is equal to, so this is 16 into 40, कुणाला लेंथ ब्रेथ म्हणू शकता असं नाही, that is equal to here 0 and this is 640 square unit. Question number 3, the sum of father's age and twice the age of his son. आपल्याला माहीत आहे की फादरचं वय हे मुलाच्या वयापेक्षा मोठंच असते. सोल्युशन, the present age of father is X year and that of son is Y year, X and Y years. वडिलाचे वय X वर्ष आणि मुलाचे वय Y. Therefore, by condition of problem, इथे दोन अटी दिले जातील. पहिल्या अटीवरून पहिला समीकरण तयार होईल. The sum of the father age and twice the age of his son, म्हणजे फादरची एज X आहे प्लस ट्वाइस द एज म्हणजे दुप्पट एज ऑफ सन इज 70 भरता है. नंबर 1. बाय कंडीशन second, what is the second condition here? We double the age of father and add to the age of son. म्हणजे फादरच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x डबल केला, त्याच्यामध्ये ॲड करा प्लस केला. द एज ऑफ सन म्हणजे y झाला, तर हे किती होणार 95 होणार. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 वी गेट. इक्वेशन 1ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, वी गेट. तर 2 इंटू एक्स प्लस 2y इज इक्वल टू 2 इंटू 70, 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हा इक्वेशन 3 आला. आता इक्वेशन 3 हा इक्वेशन 2 याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठ्या दिसतात, त्याच्यामुळे टेक इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपण मायनस करूया. वी गेट इक्वेशन 3 आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. याच्यातून इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 वजा करूया. 2x प्लस y इज इक्वल टू 95. वजा करायचा मायनस अँड मायनस गेट कॅन्सल. So 2x and 2x get cancelled. 4y minus y that is equal to 3y is equal to, याच्यातून वजा करा होईल 45 होईल 40. Therefore y is equal to 45 divided by 3, that is 15. Okay, therefore y is equal to 15 year.
ओके. पुट y इज इक्वल टू 15 इन सोप्या इक्वेशनमध्ये पुट करू. इथे पुट करता येईल आपल्याला. पुट इन इक्वेशन 2 we get therefore 2x plus y is equal to 95. आता y ची व्हॅल्यू जी आहे ही 15 पुट करायची आहे. therefore 2x plus 15 is equal to 95. therefore 2x is equal to 95 minus 15 राहील 80. therefore x is equal to 80 divided by 2, that is equal to 40. therefore x is equal to 40 here. therefore age of father equal to 40 year. age of son is equal to 15 year. This is the present age of the father and present age of the son. Number 4, the denominator of a fraction is 4 more than twice the numerator. Okay. Solution. Let the required fraction is of the form x by y. Okay. So pure fraction is, in a pure fraction always denominator is greater than numerator. By condition first, okay, the denominator of the fraction म्हणजे denominator y is equal to is 4 more than 4 more म्हणजे त्याच्यामध्ये ॲड 4 करावे लागेल. twice the numerator म्हणजे 2x. that is number 1. दूसरा काय दिलं आहे की denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator reduced by 6. आता न्यूमरेटरला रिड्यूस बाय 6 केलं तर x मायनस 6 होईल आणि डिनॉमिनेटर रिड्यूस केलं तर हा होईल y मायनस 6 होईल. ठीक आहे. त्यावरून आपल्याला कंडिशन लिहायची. बाय कंडिशन सेकंड, ओके, डिनॉमिनेटर इज नथिंग बट y मायनस 6 आफ्टर रिड्यूसिंग बाय 6. ठीक आहे. इज इक्वल टू 12 टाइम्स न्यूमरेटर म्हणजे आफ्टर रिड्यूसिंग दिस like this here. Now if you solve, you will get y minus 6 is equal to 12x minus 72. तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरता येईल आपल्याला. हियर you put y is equal to 2x plus 4 here, you will get also here. From 1 and 2 we get. From 1 and 2 we get. मी थोडं डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. y ची जी व्हॅल्यू आहे x मध्ये ही ते डायरेक्ट इथे लिहितो. यू विल गेट हियर 2x plus 4 minus 6 is equal to 12x minus 72. Therefore, x minus 2x is equal to minus 2 plus 72. याला इकडे आणलं, हा प्लस झाला आणि याला तिकडे आणलं तो मायनस झाला. Therefore 10x is equal to 70. Therefore x is equal to 7. Put x is equal to 7 in equation 1. We get x is equal to 7 in 1. Y is equal to 2 into 7 plus 4, that is equal to
14 plus 4 is equal to 18. Thus the required fraction is x by y, that is equal to 7 by 18. Question number 6. Now, out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus and some by aeroplane. तो काही अंतर विशाल काही अंतर बसनी गेला आणि काही अंतर कशाने ट्रॅव्हल केलं, एरोप्लेनने. बस ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसची स्पीड कमी राहते आपल्याला माहिती आहे, 60 किलोमीटर पर आवर आहे. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनची ॲव्हरेज स्पीड किती आहे, 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट जर्नी. दोन्ही पद्धतीने गेलं तर त्याला 5 घंटे लागत आहे. फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. ओके, सोल्युशन. वी शॅल ट्रॅव्हल्स x kilometer by bus and y kilometer by aeroplane. Okay, the speed of bus is equal to 60 kilometer per hour. The speed of aeroplane is equal to 700 kilometer per hour. It is given. Okay. Now, total distance traveled by Vishal is nothing but 1900 kilometer. Okay, and therefore by condition first, this is the distance traveled by Vishal by bus, and here distance traveled by Vishal by aeroplane is y, and total distance is 1900 kilometer. This is the number first. This is all about the distance. Now we know that velocity or speed is equal to distance upon time. And therefore time is equal to distance upon velocity. Time required to travel by bus is equal to, okay, so distance traveled by bus is x kilometer per hour, and velocity of bus is 60. Okay, or time taken to travel by aeroplane is equal to distance y and speed is nothing but 700 kilometer.
This is the time actually. Therefore, by condition सेकंड, दोन्ही पद्धतीने जर गेलं तर त्याला किती घंटे लागतात? 5. ॲक्च्युअली दिस इज इन आवर. Hours इज इक्वल टू हिअर दोन्ही मिळून गेलं आहे म्हणजे x/60 प्लस y/700 इज इक्वल टू 5 घंटे लागत आहे. ओके, असं निघेल 2100. तर x/60 इंटू 2100 प्लस y/700 into 2100 is equal to 2100 into 5. It is equal to, that is equal to 35x plus 3y is equal to 10%. Three y is equal to, here is 20 cancel, here is 20 cancel with this, so 3 equals 3 is equal to 00, that is equal to 105. This is a good question. Question number 2. Take equation 1 into 3 we get, therefore 3x plus 3y is equal to 3 into 1900, 3x plus 3y is equal to 5700, number 3. Take equation 2 minus, take equation 2 minus equation 1 we get equation 2 minus equation 3 we get so 35x plus 3y is equal to 10500 and 3x plus 3y is equal to 5700, minus and then minus get cancelled with this, is equal to 32x is equal to 4800. X is equal to 4800 divided by 32, that is equal to 150 kilometer. So x is equal to this much. Therefore, we shall travel 150 kilometer by bus.